एक महत्त्वाची बातमी आता समोर येते। नागपूर महापालिका निवडणुकीमध्ये 4 अपत्य असलेली महिला निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभी आहे। महापालिकेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची उमेदवार असलेली महिला चक्क 4 अपत्यांची आई असल्याचं आता समोर आलंय। नागपूर महापालिका या विषयावर सध्या मौन बाळगून आहे। अधिकारी या विषयावर ऑन कॅमेरा बोलण्यास तयार नाहीत। मात्र या महिलेचा अर्ज स्वीकारला गेलाच कसा असा सवाल देखील आता उपस्थित होतोय। या प्रकाराची चौकशी सुरू असल्याचं सांगितलं जात आहे। दरम्यान या महिला उमेदवाराशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी संजय तिवारी यांनी। आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्त्या पुष्पा मुकेश वाघमारे आहेत। नागपूरच्या प्रभाग 36 क मधून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडनं त्या उमेदवार आहेत। तुतारी हा त्यांचा निवडणूक चिन्ह आहे। ताई नमस्कार, NDTV मराठीसोबत बोलताय आपण, खूप खूप धन्यवाद। ताई मला सांगा की आपल्याला 4 मुलं आहेत? हो आहे। म्हणजे काय वय वगैरे असेल त्यांचं? माझं एका मुलीचं वय 27 वर्ष आहे, एका मुलीचं 24 वर्ष आहे, एका मुलीचं 23 वर्ष आणि मुलाचं 22 वर्ष वय आहे। म्हणजे 3 मुली आणि 1 मुलगा आहे। अच्छा। आणि ताई तुम्ही निवडणूक लढताना हे माहिती होतं का किंवा कोणी सांगितलं होतं का की आपल्याला फॉर्म भरता येईल किंवा येणार नाही? काय काय होतं त्या संदर्भामध्ये? ही माहिती होती का अशी काही? नाही, अशी काही मला माहिती होती नाही आणि ते वेळेवरती मी विचार करण्यात आला आणि वेळेवरती मी ते फॉर्म भरण्यात आले, त्यामुळे मला असं कुठलीही जानकारी मिळाली नाही। आणि मी याला मला माहिती असतं तर मी ते तेव्हाच हे करून टाकलं असतं। मला असं काहीही माहिती नव्हतं। आणि म्हणजे असं म्हणताय की जर या नियमाची माहिती असते तर तुम्ही फॉर्मच भरला नसता? मी फॉर्म नसता भरला, मी नियमाचं उल्लंघन नसतं केलं। मला माहिती नव्हतं। मी 2 तासात 3 तासात माझे पेपर ओके केले आणि ते द्यायचं म्हणून दिलं। पण तिथे मला भगवानच्या साथ को काय होतं ते मला नाही माहिती। असे मी खूप मोठी फेमस झालेली महिला नाही आहे, मी सर्वसाधारण आहे। सामाजिक कार्य करते, लोकांच्या जगाने प्रॉब्लेम सॉल्व करते, लोकांच्या हितासाठी लढते आणि मी त्यांना सपोर्ट करते। तर हे बरोबर आहे की तुम्ही सामाजिक कार्यकर्ता म्हणून इथे खूप लोकप्रिय आहात, हे सगळ्यांना माहिती आहे। पण मला असं विचारायचं आहे की हे तुम्हाला कधी कळलं, कधी सांगण्यात आलं? कारण तुमचा फॉर्म तर एक्सेप्ट झाला ना, तुमचा फॉर्म एक्सेप्ट झाला, मग त्यानंतर कधी समजलं? हे मला आता 5-6 तारखेला न्यूजवाल्यांचेच फोन आले की तुमचं असं असं आहे बा। तर मला म्हटलं, मी त्यांना सरळ सांगितलं यातलं मला काही माहीत नव्हतं आणि मी याचं माझं काही चूक नाही आहे। जसं झालं मी तसं भरलं, जे सत्य होते ते मी बोलले, मी लपवलं नव्हतं। नाही बरोबर आहे। आता मला हे पण सांगितलं की 2000च्या अगोदरचे 2 आहेत, 2000च्या नंतरचे 2 आहेत माझे। आता ते तुमच्या पॅनलमध्ये बसलं असेल तर तुम्ही मला ॲक्सेप्ट केला आहे, नसलं बसलं तर तुम्ही रिजेक्ट केलं असतं मला। आहे की चूक माझी नाही आहे, ज्यांनी माझा अर्ज ॲक्सेप्ट केला हा त्यांचा प्रश्न आहे, याबद्दल मला काही माहिती नाही। त्यांचं काम सामाजिक कार्य आहे आणि त्या ते करतच राहणार आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासोबत संजय तिवारी, NDTV मराठी, नागपूर।